मनसेच्या शाखेमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना आली शिंदेंच्या शिवसेनेची प्रचार रॅली। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनसे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा। उद्धव ठाकरेंची मनसेच्या शाखेला भेट। आपण मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलोय, बाकी सुपारी घेतलेले दलाल फिरत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, नाव न घेता ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। कॅमेरामन आणि कार्टूनिस्टची युती तर आहेच, पण ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती। ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची टीका। मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही असं म्हणत मुंबई लव महादेव असा उल्लेख केलेली पोस्ट करत लगावला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठवाड्यामध्ये सभांचा झंझावात। जालना, परभणी आणि नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। पुण्यातही मुख्यमंत्र्यांची सभा। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेट दौऱ्याचा आज दुसरा दिवस। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील करणार शाखा भेट दौरा। कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी। कालपासून एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात। शिंदे दरेगावात मुक्कामी असल्यानं चर्चांना उधाण। कधीतरी थांबायला पाहिजे, असं नाही की कायम काम करायला पाहिजे। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत। दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर व्यवसाय पाहणार, राणेंची माहिती। मुंबईमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट। 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींपर्यंत घट। ठेवींचा मुद्दा महापालिका निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता। अकोल्यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेमध्ये गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद। नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वारावर अवैध कब्जा करण्यात आल्याचा आरोप। गुरुद्वारामधून अश्रुधुराचा वापर झाल्यानं जमाव आक्रमक। गुरुद्वारा परिसरात दगडफेक। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर टोळक्याचा हल्ला। 10 ते 15 जणांच्या टोळीकडून लोखंडी रॉडनं हॉटेलची तोडफोड। मॅनेजर गंभीर जखमी। खंडणीसाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या हत्या प्रकरणातील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। माजी नगरसेविका शालन शिंदेंचे पती शंकर शिंदेंसह 11 आरोपींना पोलीस कोठडी। संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त 5,000ची साडी 599 रुपयात। साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड। गर्दी झाल्यानं 3 महिलांचा श्वास गुदमरला। अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट। बोईसरमध्ये दरोड्याचा डाव फसला। सोन्याची चेन घेऊन फरार झालेल्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला अटक। 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक। बनावट कागदपत्र तयार करून एक गाळा अनेकांना विकल्याचा आरोप। भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता। रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांचा इशारा। पंतप्रधान मोदींना माहिती होतं मी नाराज आहे, ट्रम्प यांचं मोठं विधान।